हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये। आपल्या या शो मध्ये आपण नेहमीच नवनवीन छान छान रेसिपीज पाहत असतो। तशाच पद्धतीची एक रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याचा जर क्रायटेरिया पाहायचं गेलं तर आज आपण भाताची एक रेसिपी पाहणार आहोत। भाताचे खूप सगळे प्रकार आहेत। साधा भात आहे, वरण भात आहे, मसाला भात आहे, खिचडी भात आहे आणि हल्ली तर इतके सगळे प्रकार निघालेले आहेत भातामध्ये, विचारायची सोय नाही। तर त्याच्यातलाच एक प्रकार आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे सोयाबीन पुलाव। तर सोयाबीन पुलावचं विशेषता जर सांगायची झाली तर याच्यामध्ये भाताच्या बरोबरीने आपल्याला सोयाबीन वापरावं लागतं आणि याची जी चव आहे ती खूपच जास्त अप्रतिम अशा पद्धतीची आहे। जर तुम्ही याच्या अगोदर सोयाबीन पुलाव ट्राय केला नसेल तर मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करा, कारण की एकदा का हा पुलाव तुम्ही तुमच्या घरी तयार केला ना, मला असं वाटतं इतर कुठलाच भाताचा प्रकार तुमच्या घरामध्ये होणार नाही। हाच प्रकार तुम्ही नेहमी ट्राय करताल। चला तर मग वाट कशाची बघायची, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आपण सोयाबीन पुलाव करतोय म्हटल्यानंतर दोन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत। पहिला म्हणजे तांदूळ आणि दुसरा म्हणजे सोयाबीन। तर सोयाबीन जे आहे ते आपल्याला कोमट पाण्यामध्ये थोडेसे भिजत ठेवावे लागतात, जेणेकरून ते छान अशा पद्धतीने फुगतात। तर त्याच्यामुळे इथे मी साधारण एक तांब्या भरून पाणी थोडंसं कोमट होण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि आता इथे मी बासमतीचा लॉंग ग्रेन तांदूळ घेतलेला आहे 1 कप। आता याच्यामध्ये मी पाणी ओतून घेते आणि हा आपल्याला साधारण 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर आता इथं आपण 1 कप तांदूळ घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 1.25 कप सोयाबीन घ्यायचं आहे। अशा पद्धतीचा मोठा बाउल घेतलेला आहे खाली, त्याच्यामध्ये हे सोयाबीन ओतून घेऊयात आणि हे जे आपण कोमट केलेलं पाणी आहे ते आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे, ज्याच्यामुळे आपले सोयाबीन जे आहे ते छान अशा पद्धतीने फुलतील। हे जे सोयाबीन आहे ते आपण एक 5 मिनिटं असे झाकून ठेवूयात आणि इथं आता आपल्याला तोपर्यंत पाणी गरम करण्यासाठी ठेवायचंय, कारण की आपण आपला जो तांदूळ आहे तो पाण्यामध्ये अगोदर शिजवून घेणार आहोत। तांदूळ शिजवून घेत असतानाच या पाण्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत, ज्याच्यामध्ये एक मसाला विलायची, 5 ते 6 लवंगा, 5 ते 6 काळ्या मिऱ्या, दालचिनी, त्याचबरोबर चक्री फूल आणि याच्यासोबतच आपण इथं 2 तमालपत्र देखील टाकणार आहोत। मीठ टाकायचंय। आता आपण तांदूळ किती घेतलेला आहे त्या हिशोबाने मीठ टाकायचंय। पाण्याला उकळी यायला सुरुवात झालीये, आता मी गॅस लो करते आणि अगदी हळूवारपणे हा जो तांदूळ आहे तो आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे, नाहीतर अंगावरती हे जे गरम पाणी आहे ते उडू शकतं। तांदूळ एकदा ओतल्यानंतर आता मात्र गॅसचा फ्लेम हाय केला थोड्या वेळेसाठी तरीही चालेल आणि याच्यामध्येच आपण एक अर्धा चमचा तूप टाकून घेऊयात। आता याच्याकडे लक्ष देत देत आपण आपलं पुढचं काम करणार आहोत। हा जो तांदूळ आहे तो आपण साधारण 80% शिजवून घ्यायचा आहे। पूर्णपणेही मऊसूद असा शिजवायचा नाहीये, फक्त 80% आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे। आता इथे तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता आपल्या ज्या सोयाबीनचे वड्या होत्या त्यांनी बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलेले, पण आता हे जे शोषून घेतलेलं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचंय। हाताने आपण हे पिळून घेणार आहोत। सोयाबीन पुलाव करण्यासाठी ज्यावेळेस आपण सोयाबीन निवडतो त्यावेळेस ते अशाच पद्धतीचं मोठं असावं, कारण की मग काय होतं आपल्या पुलाव मध्ये ते हायलाइट झालं पाहिजे, कारण की आपण स्पेशली सोयाबीन पुलाव करतोय म्हटल्यानंतर ती गोष्ट हायलाइट झाली पाहिजे। तर इथं बघा हे जे सोयाबीन आहे ते मी अशा पद्धतीनं पिळून घेतलेलं, एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्ण निथळून घ्यायचंय। तर सगळे सोयाबीन मी अशा पद्धतीनं पाणी निथळून घेतलेले आहेत किंवा स्ट्रेन करून घेतलेले। आता आपण एक खूप छान आणि इंटरेस्टिंग अशी स्टेप फॉलो करणार आहोत, ती म्हणजे हे जे सोयाबीन आहे ते आपल्याला मॅरिनेशन साठी ठेवायचे। सोयाबीन बरोबरच आपण इतर ज्या आपल्या काही भाज्या वापरणार आहोत याच्यासाठी त्या सुद्धा आपल्याला मॅरिनेशन साठी ठेवायच्या। तर जास्त सोयाबीन घेतलेलं आहे, याचं प्रमाण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे। इथं एक मध्यम आकाराचा टोमॅटो, त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत। इथं हा हिरवा मटार, बटाटा घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा, त्याची साल काढून तो चिरून घेतलेला आहे, फ्लावर आणि 3 हिरव्या मिरच्या। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची आहे पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, किचन किंग मसाला 1 चमचा, धणे पूड 1 चमचा,
मटन मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा। इथं मी साधारण 15 ते 17 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यातून ठेचून घेतलेल्या आहेत, पण यातला निम्मा लसूण आपण आता वापरणार आहोत आणि निम्मा लसूण फोडणीच्या वेळेस। भाज्यांपुरतं मीठ टाकून घेतेय, भातामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे आणि इथं आता भाजी पुरतं। आता या सगळ्या भाज्यांमध्ये मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा वाटी फ्रेश असं दही वापरायचंय आपल्याला। फ्रेशच दह्याचा वापर करायचा आहे। जर थोडंसं आंबटसर वगैरे घेतलं तुम्ही दही तर याच्यामध्ये जे टोमॅटो टाकलेला आहे ते तुम्ही स्किप करा, कारण की मग ते खूप जास्त आंबट होईल। फ्रेश दही असेल तर आपल्या पुलावला चव देखील छान येईल। आता हे आपण अशा पद्धतीनं एकत्रित करून घेऊयात। अशा पद्धतीनं हे टॉस केलं तरीही चालेल। बऱ्याचशा रेसिपीज मध्ये ज्यावेळेस आपण ही मॅरिनेशनची प्रोसेस फॉलो करतो तर त्यावेळेस बरेचसे जण काय करतात, फ्रीज मध्ये वगैरे हे सगळा बाउल असाच ठेवला जातो। तर ते ठेवण्यामागचं कारण म्हणजे वातावरण फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे या ज्या भाज्या आहेत त्या थंड पडतात, एकमेकांना चिटकून बसतात आणि मॅरिनेशनची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित अशी होते। पण सध्या दिवसच थंडीचे आहेत तर त्याच्यामुळे फ्रीज मध्ये नाही ठेवलं तरीही चालेल, बाहेरच्या वातावरणामध्ये ठेवलं तरी सुद्धा व्यवस्थित असं हे मॅरिनेट होतं। आता हे किती वेळ ठेवायचं तर साधारण 20 मिनिट हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं। इथं आपला हा जो तांदूळ आहे तो पूर्णपणे शिजलेला नाहीये, साधारण 70 ते 80% शिजलेला। इथं तुम्ही बघू शकता ज्यावेळेस मी हातानं खूप जास्त दाब देईल त्याच वेळेस हा तांदूळ असा दाबला जातोय किंवा तुटला जातोय, म्हणजेच आपला 80% हा भात शिजलेला आहे। इथे खाली एक बाउल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती स्ट्रेनर, त्याच्यामध्ये आपण हा भात अशा पद्धतीनं गाळून घेतोय। भातातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं आपण गाळून घेतलेलं आहे। पण आता ही जी चाळणी आहे ती या बाउलवरती ठेवायची नाही, कारण की आपल्याला इथपर्यंतच हा भात शिजलेला हवाय। जर तुम्ही हा असाच ठेवला तर खाली पाण्याची जी उष्णता आहे, त्याची जी वाफ आहे, त्याच्यावरती हा तांदूळ हा भात आणखीन जास्त शिजला जाईल। तर त्याच्यामुळे आपली इतर सगळी प्रोसेस होईपर्यंत आता हा आपण एका दुसरीकडे ठेवून देऊया। पण इथे एक असा पसरट पॅन घेतलेला आहे, तेल टाकून घेते। तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। इथं मी 2 चमचे तेल घेतेय। तेल हलकं असं गरम झालं की याच्यामध्ये मी टाकत आहे शहाजिरं अर्धा चमचा। पुलाव करताना शक्यतो रेग्युलर जे जिरं वापरतो त्याच्यापेक्षा मसाल्याच्या ह्याच्यामध्ये जे जिरं येतं, शहाजिरं म्हणजे बारीक जिरं असतं ते वापरायचं। आणि मगाशी जो लसूण आपण निम्मा ठेवलेला होता तो लसूण टाकून घेऊया। लसूण परतला की आता याच्यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे असे एकदम बारीक असे चॉप केलेले कांदे टाकून घेऊयात। मी असे चिरलेत, तुम्ही पण असेच चिरावं असं काही नाही। तुम्ही एकदम पातळ अशा उभ्या स्लाइस सुद्धा काढू शकता आणि तो कांदा सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता। बऱ्याचशा भाज्या करत असताना आपण कांदा ट्रान्सपरंट होऊ द्या असं मी म्हणत असते, पण आता ह्या वेळेस आपल्याला तो ट्रान्सपरंट करायचा नाहीये। इथं तुम्ही कांद्याचा रंग बघू शकता, हलका असा तो तांबूस रंगावरती आलेला आहे। आता आपल्याला या स्टेजला याच्यामध्ये टाकायचं आहे मॅरिनेशन साठी ठेवलेल्या ज्या भाज्या किंवा जे काही सोयाबीन होतं ते सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। मीठ आपण मगाशीच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मिठाचा आता प्रश्नच उरत नाहीये। आपल्याला फक्त आता हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय। आपला तांदूळ आपण 80% शिजवून घेतलेला आहे, तशाच पद्धतीनं आपल्याला ह्या भाज्या देखील शिजवून घ्यायच्यात। 3 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत त्यांना छान अशा पद्धतीनं पाणी सुटलेलं आहे। आपल्याला या फक्त शिजवून घ्यायच्यात साधारण 80% तर त्याच्यामुळे जर एखाद्या स्टेजला आपल्याला याला थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटली तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी देखील टाकून घ्यायचंय। आता सध्या तर मी हे फक्त हलवून असंच ठेवून देणार आहे, आणखीन थोड्या वेळानं परत चेक करणार आहे। 8 ते 10 मिनिट झालेले मध्यंतरी याला मी एकदा चेक केलं तर मला थोड्याशा पाण्याची आवश्यकता वाटली, कारण की हे शिजलेलं नव्हतं आणि आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत त्या मला थोड्याशा ड्राय वाटायला लागलेल्या, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतलेलं होतं। आणि आता तुम्ही बघू शकता हा जो बटाटा आहे तो शिजलेला आहे, त्याचबरोबर सोयाबीन, हा मटार तर काय फ्रोझनच होता, तर त्याच्यामुळे व्यवस्थित असं सगळ्या भाज्या शिजल्या गेलेल्या। आता आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचंय आपण शिजवून घेतलेला भात। हा जो भात आहे तो आता थंड झालेला आहे, तर त्याच्यामुळे मी हातानेच अशा पद्धतीने हा पसरवून घेतेय।
आपला जो भात आहे त्याच्यामध्ये थोडीशी कसर आहे, आणखीन थोडासा तो शिजणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे आता आपण हे अशा पद्धतीने याला दम देऊन घेणार आहोत. आता आपण जी स्टेप करणार आहोत ती पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण होतं एवढंच की ही जर स्टेप तुम्ही फॉलो केली तर आपला जो पुलाव आहे तो दिसताना सुरेख अशा पद्धतीचा दिसतो. इथं मी पिवळा खाण्याचा रंग घेतलेला आहे आणि साधारण अर्धा चमचा पाण्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे. तो या भातावरती ओतून घेऊयात आणि याच्यावरती आपण खूप सगळी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. पॅन झाकून घेऊयात. गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि आता आपण याच्या खाली, पॅनच्या खाली मी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे. आपल्याला दम देऊन घ्यायचा आहे, तर त्याच्यामुळे डायरेक्ट फ्लेम वरती आपलं जे काही भांडं आहे ते आपल्याला नकोय. तर त्याच्यामुळे त्या गॅसची फ्लेम आणि आपला वरचा पॅन याच्यामध्ये आपण तवा ठेवून घेतलेला आहे. आता हा दम किती वेळ द्यायचा, तर साधारण 15 मिनिट एकदम लो फ्लेम वरती आपण दम देऊन घेणार आहोत. 15 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही झाकणाच्या वरती बघू शकता छान अशा पद्धतीने वाफेचं पाणी तयार झालेले, मस्त असा दम बसलेला आहे. आता आपण हे सगळं जे आहे ते एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही हे असंच थोडं थोडं काढून सर्व केलं तरीही चालेल, पण इथे मी हे असं मिक्स करते. हलक्या हातानं मिक्स करायचंय, म्हणजे याचा जो कलर आहे किंवा तांदळाचे जे दाणे आहेत ते आहेत तसे राहतात. तर इथे तुम्ही बघू शकता दिसतानाच इतका अप्रतिम अशा पद्धतीचा हा दिसत आहे आणि चवीसाठी सुद्धा नक्कीच तेवढ्याच भन्नाट अशा पद्धतीचा हा झालेला आहे. चला तर आता हा सर्व करायला घेऊया. तर अशा पद्धतीनं इथं आपला हा सोयाबीन पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.